या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराचे अध्यक्ष ओमप्रकाशजी पोकर्णा, प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोदेगावकर, माजी आमदार मोहनअण्णा अंबर्डे, माजी आमदार सुभाष सामने, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, महापौर प्रतिनिधी आमचे सहकारी संतोषजी मोळे, प्रवीण पाटील चिखलीकर, युवराज पाटील होटाळकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, माधवभाऊ पावडे, बेंगलोरचे नगराध्यक्ष श्री टेकाळे, लोह्याचे नगराध्यक्ष शरद पवार, कंधारचे उपनगराध्यक्ष मंडळ चौधरी, सर्वच महायुतीतील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मित्र, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि अनेकांनी आपले नामांकन दाखले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांचाही अर्ज दाखल झाला आणि त्यानंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक जिल्ह्यातील सर्वांची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली पाहिजे अशी विनंती आम्ही केली आणि त्यावेळेसही आपल्याशी जेव्हा आम्ही वार्तालाप केला तेव्हा हेच सांगितलं की पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो आदेश आम्हाला मान्य राहील, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली पाहिजे आमची मागणी. महायुतीचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या स्तरावर बैठका झाल्या आणि 17 जागांमध्ये कुठली जागा कोण्या पक्षाने लढली पाहिजे असा निर्णय झाला. त्यामध्ये नांदेडची जागा ही भारतीय जनता पक्षाला सुटली, म्हणून महायुतीचा धर्म म्हणून प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येईल. शेवटी पक्षाच्या आदेशाचं पालन, आम्ही महायुतीचा धर्म आणि आपण बघितलं की सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं होते. तिकीट मागणं किंवा आमच्या पक्षाला जागा सुटली पाहिजे याचा अर्थ वाद होत. 3 पक्ष आम्ही एकत्रित काम करतो, प्रत्येक पक्षाला वाटतं साथ पाहिजे. पण मी अगोदरही म्हणालो होतो माझ्या याच्यात आपण आठवण करा की भाजपचं संख्याबळ अधिकचं असलं तरी आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, म्हणजे कुठंतरी आमचं संख्याबळ जास्त असेल. पण शेवटी महायुतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला, तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मी आज सकाळी आलो, येताना माझी आणि चव्हाण साहेबांची फोनवर चर्चा झाली. काल अमर राजूकरांशी बोलून ही पत्रकार परिषद आपण ठरवली आणि माझ्याकडे येण्याच्या संदर्भात मी देखील त्यांना विनंती केली की आपण पत्रकार परिषदेला यावं. आज महायुतीची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष खरं तर शिवसेनेला निमंत्रित करायला पाहिजे, पण ते माझ्याकडून चूक राहून गेली. आपण ही पत्रकार परिषद ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे महायुतीचा धर्म पाळे. महायुतीने अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली. अमरनाथ राजूरकर यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे 84 सदस्य आहेत. त्याशिवाय जे काही आमचे संबंध असतील, काही अपक्ष आहेत, ते सगळी मंडळी आम्ही एकत्रितपणानं अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी आहोत. प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज ही पत्रकार परिषद संपल्याबरोबर
मागा देण्यात येईल. माझ्यासाठी काही विचारायचं असेल तर विचारा, नंतर चव्हाण साहेब. कोणत्या अटी शर्तीवर तुम्ही अर्ज मागे घेताय? अटी शर्तीवर काही नाही. मी माझ्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे मागितली. आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी, प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब यांनी मला मुंबईत बोलवलं. त्यांची भेट झाली. आदरणीय फडणवीस साहेबांची भेट झाली आणि तिन्ही नेत्यांनी सांगितलं की युतीचा धर्म काढायचा आहे आणि आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे याची काळजी घ्या. महायुतीचा धर्म महापालिकेत नगरपालिकेमध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या पक्षांनी निवडणुका लढलेल्या. त्यावेळेस पक्ष नेतृत्वाने जो निर्णय घेतला तो निर्णय खाली लावला. आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतला की आपल्याला एकत्रित लढायचे. नेत्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणे आमचं काम. माझी कोणाशीही चर्चा नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मीच नाही, पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता अशा अट ठेवत नाही. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल बोलवलं. त्यांनी देखील सांगितलं की मी त्यांच्याही नेतृत्वात आताही काम करतो आणि यापूर्वी केलेलं आहे. त्याच्यामुळे शेवटी नेतृत्वाचं आहे का याच्यात काय बार्गेनिंग करण्यासारखं काही नसतं. मी अगोदर सांगितलं की ही माझी चूक झालेली आहे. ते त्यांना बोलवलं नाही, पण ते पण आमच्या सोबत आहेत. त्यांना बोलवायला पाहिजे होतं. सर, कार्यकर्त्यांची निवडणूक लागली की युतीचा धर्म पाळला जातो आणि नेत्यांची कार्यकर्त्यांची निवडणूक लागली. आणखी काही काल बैठक झाली होती, त्या बैठकीत काही पाठिंबा देण्यासंदर्भात काही चर्चा झाली होती? अजिबात नाही. आमचं अगोदर ठरलं होतं. हेमंत पाटील माझ्याकडे जसं नेहमी येतात त्याच पद्धतीने आले. तर मी त्यांना सांगितलं की मला मुंबईला जायचंय, मला वहिनीने आणि सीएम साहेबांनी बोलवलेलं आहे आणि हेच सांगतील महायुतीचा धर्म, दुसरं काय सांगितलं. त्याच्यामुळे ते देखील महायुतीचा धर्म पाळणारच आहे. तुमच्या दोघांची जी आता इथे युती दिसतीये, तुमच्या दोघांची तुमच्या दोघांची जी युती दिसते तुमची चव्हाण साहेबांची, ती आगामी मध्यवर्ती बँक आणि जिल्हा परिषद ह्याच्यावरती आहे का काही त्या अटी? आज जी पत्रकार परिषद होती यापूर्वी अशी काही चर्चा कोणाची त्यांची आणि आमची झालेली नाही. तुमची सूचना अशी आहे कारण आम्हाला दोघांना म्हणणे असं काही एकत्र येऊ. चव्हाण साहेबांच्या चेहऱ्यावरचा नूर दिसत नाही तुमच्या जवळ आल्यावर. त्यांना विचारा ना. मला जे विचारायचं मला विचारा, चव्हाण साहेबांना जे विचारायचं त्यांना विचारा. कोण प्रताप पाटील असं म्हणाले होते चव्हाण साहेब अलीकडे? राजकारण करताना काही गोष्टी होतात, त्याच्यामुळे थोडं काही आमच्याकडून काही बोलण्यात केलं असतं तर त्यांच्याकडून केलं असतं. मी सांगितलं माझ्या सांगण्यावरच म्हणून नाही, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंबवडवर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तो निर्णय घेतला. मी इथं जिल्हा लेवलला एक प्रमुख म्हणून पक्षाचं काम करतो. नेत्यांचा निरोप माझ्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ आहे. या निवडणुकीसाठी आदेश होते का संयुक्त पत्रकार परिषद व्हावी असं काही? सीएम साहेबांच्या सूचना होत्या का की आपली पत्रकार परिषद नाही बा, सीएम साहेबांनी सूचना केली अशी केली. नेत्याला वाटणं स्वाभाविकच आहे, उलट आनंद होईल त्यांना. दोघे तडजोडीमध्ये एक्सपर्ट आहेत तुम्हाला नाही, नवीन काही नाही ना. कोकणा साहेबांना फार जुना अनुभव आहे. कोणाचं काय भाव त्याची चिंता आम्ही करायची गरज नाही, चिंता त्यांनी करायची. त्यांना पण माझं आव्हान आहे की जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी त्यांनी देखील विचार करा.
मात्र जे मतदान करणार आहेत त्यांची चिंता मिटली का? तर त्यांची इच्छा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती वेळ प्रसंगी तुम्ही दोघं एकत्र मला ऐकू येणार जरा उमाटे सर. वेळ प्रसंगी तुम्ही दोघं एकत्र येऊ शकता हे सुरू आहे. 2016 नाही आता हे काय समजायचं आहे ते मला वाटते माझ्या संदर्भातले सगळे प्रश्न संपले. सगळे संपले. आता मी त्याच्या फार पुढे गेलो तिथे. आता ही युती कायम आहे का येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा मी निवडणुकीमध्ये? अगोदरही सांगितलं जेव्हा इथे योगेश नाटकरांनी प्रश्न विचारला तेव्हा मी सांगितलं की तुमच्या सद्भावना असतील तर काय राहू तुमची भावना काय ते सांगा ना. नाही, तुम्ही लोकसभेच्या वेळेस अशाच पद्धतीने एकत्र होते आणि नंतर तुम्ही एकमेकांविरोधात विखारी प्रचार केलेला आहे. अरे घरात भावाभावाची भांडणं होतात ते काय नवीन आहे का. आता किती दिवस चला आभारी चव्हाण साहेबांकडे माईक सुपूर्द हा करतील ते. आमदार साहेब अण्णा किती दिवस म्हणलो आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी बोलवलेल्या नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले आमचे सन्माननीय आमदार प्रतापरावजी, महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर, मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व जुने सहकारी, तो स्पष्टता नव्हती की कुठल्या जिल्ह्यातली जागा कुठल्या पक्षाला देणार आणि त्यामुळे स्वाभाविक आहे वेळ कमी होता आणि अनेक मित्र पक्ष आमच्या सहकारी मित्रांनी आपापले नामांकन पत्र त्यावेळेस दाखल केलं होतं. वेळ काहीच नाही, जागा कोणाला सुटले याच्यावर बराचसा वेळ कमी होता. 21 तारखेला संध्याकाळी जागेची अधिकृत घोषणा ही मुंबईहून झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये जी यादी आली त्याच्यामध्ये 11 जागा या भाजपाला सोडण्यात आल्या, 4 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आल्या आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. असं साधारण गणित हे राज्यामध्ये मान्य झालं. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ती गोष्ट ठरली. केंद्रीय नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा सगळा निर्णय झालेला आहे. आणि त्यानंतर स्वाभाविक आहे की हा निर्णय जिल्हा पातळीवर सुद्धा पूर्णत्वास गेला पाहिजे, त्याची अंमलबजावणी खालपर्यंत युतीच्या घटक पक्षांमध्ये झाली पाहिजे. हीच भूमिका घेऊन काल एक संयुक्त पत्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी काल जे आपण पाहिलंच असेल आणि त्या पत्रकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तिन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार असे आहेत. त्या पद्धतीने त्यांना विजयी करण्याकरता तिन्ही पक्षाच्या सहकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे अशा स्वरूपाची सक्त सूचना या पक्ष नेतृत्वाने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्याची दिलेली आहे. त्यानुसार अमर राजूरकर हे महायुतीचे उमेदवार आणि पहिल्यापासून हीच भूमिका घेतली होती की अमर राजूरकर महायुतीचे उमेदवार म्हणूनच या ठिकाणी राहणार आहेत. आणि शेवटी घोषणा झाली, मागणी त्यांनी केली होती, त्या घोषणेला अनुसरून तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली जागा भाजपला द्यायची. ठीक आहे, मागणी करणं काही चुकीचं नाहीये. राष्ट्रवादीने मागणी केली, शिवसेनेने मागणी कदाचित केली असेल तर तिघांची चर्चा होऊन शेवटी जागा वाटपाचं सूत्र ठरलं गेलं. तर मला वाटतं की आता सूत्र स्पष्ट झालेलं आहे. प्रतापरावजींनी मुंबईत सुद्धा गाठीभेटी घेतली आणि मला सांगायला हरकत नाही, माझंही मुख्यमंत्र्यांची दूरध्वनीवरून बोलणं झालं, भेटही झाली, सन्मान्य शिंदे साहेबांचीही माझं बोलणं झालं आणि सुधीरताईंचंही माझं बोलणं झालं. तिघांनी मला आश्वस्त केलं की आम्ही सर्वजण मिळून केवळ नांदेडच नाही महाराष्ट्रात आमची भूमिका आहे, त्यामुळे कुठेही दगापट्टा होणार नाही, ही दक्षता आम्ही घेणार आहोत. आणि म्हणून आपण पाहिलं कालपासून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रयत्न केलेला आहे की त्या ठिकाणची परिस्थिती उमेदवाराला कशी पोषक करता येईल, अनुकूल कशी करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. त्यामुळे आपण पाहत आहे की आज प्रतापरावांनी आता घोषणा केली की प्रवीण पाटील यांनी जो अर्ज केलेला आहे ते आता ते माघारी घेतील. 3 वाजेपर्यंत वेळ आहे.
कोण माघारी इतर पक्षाचे काही मंडळी भरले, कोण मागे घेतं काय मला माहिती आहे. कारण पक्षाचे 2च अधिकृत उमेदवार आहेत होते, म्हणजे फॉर्म भरले त्यांना बी फॉर्म आहे. एक तर काँग्रेसचा एक उमेदवार आणि भाजपाचे अमर राजूर. बाकी सर्वांनी अपक्ष म्हणून नामांकन पत्र दाखल केलं आहे. म्हणजे एकूण 8 उमेदवारांपैकी 2च पक्षाचे, 6 सोय अपक्ष आहे. आता बाकी अपक्ष काय करतात न करतात त्यांचा प्रश्न, तो निर्णय घेत 3 वाजेपर्यंत पाहूया. ते नंतर मग तुम्ही आमचा दूर वगैरे जो पाहायचा असेल तुम्हाला तर पहा, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे अडचण तशी काही नाहीये. अतिशय स्पष्ट भूमिका आहे आणि आम्ही एकत्रपणे लोकसभेलाही होतो, त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही एकाच पक्षात होतो, त्यामुळे तसा काही विषय नाहीये. आणि मला वाटतं की कुठलेही विषय हे डायलॉग मधून सुटू शकतात. ही भूमिका म्हणजे कोण कोणाला बोलतंय, कोण कोणाशी भेटतं हा विषय गौण आहे. राजकारणामध्ये रोज परिस्थिती कधी बदलत असते सारखी, आणि त्यातून आमची भूमिका तर ही आहे. आणि मी त्यांना प्रतापराव याच्या अगोदर बोललो, यांची माझी एकदा चर्चाही झाली होती, भेटही झाली होती. मी त्यांना सांगितलं, म्हटलं आपले जे काही जिल्ह्यातले विषय असतील, तुमचा जो पक्ष आहे, आमचा भाजपा आहे आणि शिवसेना, आपला डायलॉग राहायला पाहिजे. आणि डायलॉगच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात. एखादा प्रश्न सुटतोही, कधी कधी अडचणी असतील तर बसून सोडत पाहिजे आपल्याला. तर शेवटी युती म्हणून राज्यामध्ये जी आहे ती युती आमची अधिक मजबूत झाली पाहिजे, हीच आमची भावना आणि भूमिका. बऱ्याच ठिकाणी थोडे क्लॅशेस असतात, मागण्या असतात, अपेक्षा असतात, कधी होऊ शकतात, कधी होत नाही. हा गौण आहे. अल्टिमेटली रिझल्ट जो येईल तो रिझल्ट आपल्या 3ही पक्षाला पोषक राहावा, अशा स्वरूपाचा आपला एक संवाद राहायला पाहिजे, हीच आमची भावना आणि भूमिका. आणि त्यात काही गैरसमज मला वाटत नाही. इतर जे अपक्ष आहेत त्यांनी माघार घ्यावी म्हणून काय संपर्क वगैरे केला त्यांच्याशी? अपक्ष असल्यामुळे त्यांना तसं काही अडचणीच असू नये. उमेदवार प्रयत्न करतायत त्यांच्या वतीने, आणि मी सुद्धा काही भेटले तर त्यांचा माझाही प्रयत्न आहे. 3 वाजेपर्यंत सख्य म्हणजे उघड मताची विभाजनी होता कामा नये आणि प्रयत्नांचा आहे. त्याच्यामुळे काय होईल सांगतात. शिवसेना सोबत आहे का या निवडणुकीत? काय म्हणताय? शिवसेना तुमच्या सोबत आहे का या निवडणुकीत? आहेत ना, म्हणजे फॉर्म भरायला तेही होते त्या दिवशी. शिवसेनेचे नेते सुद्धा होते, त्यांची डायलॉग आमचा होत राहतो, काही प्रॉब्लेम नाही. सर, माधवराव जवळगावकरांना भाजपनंच फॉर्म भरायला असे चर्चा आहे सर. चर्चा अधिकृत नाही, चर्चा कोणी काही करू शकतं. माधवरावजी हे सध्या काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांची भूमिका काय ते ठरवतील. साहेब, हर्षवर्धन सपकाळांचं आपण काल कौतुक केलेलं आहे आणि जवळगावकर साहेबांना काल तुमची भेट झाली, ती शिष्ट यशस्वी झाली आहे का? ते सपकाळांचं कौतुक आणि जवळगावकरांची नाही, मागणी. आता तुम्हाला कौतुकाचा विषय नाही आहे. हर्षवर्धन पाटील, हर्षवर्धन सपकाळ हे माझे सहकारी राहिलेले आहे. मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे अनुभवाने म्हणा किंवा कामाने, आणि त्यांनी एकत्र काम केलंय. त्याच्यामुळे माझे संबंध चांगले आहेतच. मी रेकॉर्ड सांगतो, संबंध ठीक आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका आणि माझ्यापेक्षा एक गोष्ट नाही. ते काँग्रेसमध्ये आहेत, मी भाजपामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या तारीखनी केले चांगले अनुभवी नेते आहेत. काल मला कोणीतरी विचारले त्यांच्या विरोधात शिष्ट म्हणजे होत राहतं पक्षामध्ये. म्हणजे चांगले काम करणारा सहकारी म्हणून मी त्यांचा अनुभव मला आहे, आणि म्हणून मी त्याच्यात बाकी काय तारीफ करायचं कारण नाहीये. शेवटी तरी निवडून लढवीत न लढवत त्यांचा प्रश्न आहे. जसं त्यांचं कौतुक केलं, मग राहुल गांधी तुमचे सहकारी आहेत, ते तुमचे त्यांचे राहुल चांगले, संपला विषय, राष्ट्रीय पातळीचा विषय काय करायचा. तर त्यांचं कौतुक करणार की नाही राहुल गांधींचं? मग हा विषय आजचा नाही आहे, त्यामुळे हा काय बोलू. किती वर्षाचा योग आला? अनेक वेळा घेऊन घेतो, लोकसभेला आम्ही घेऊन गेलो, काही प्रॉब्लेम नाही. लहानपणी यायचोच ना, तेही यायचे, मी यायचो. मग काय नवीन काय त्याच्यात. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे का काँग्रेस कोण राहील उमेदवार असं म्हणतात? मला वाटण्याचा प्रश्न ते ठरवायचा. मला काय वाटतं त्यांचा प्रश्न आहे. अधिकृत फॉर्म हे कसं त्यांचा, त्यांनी अधिकृत सिम्बॉलवर असं आहे. अधिकृत उमेदवार कुठला की ज्यांनी बी फॉर्म ज्याला मिळाला तो अधिकृत उमेदवार. भाजपतर्फे अमर राजूरकर आणि काँग्रेसतर्फे ते पाटील आपले रामदास पाटील, 2 अधिकृत फॉर्म आहे. त्यामुळे जर वेळ आली की विभक्त, वेळ आली की एकत्र, लोकांनी यातून काय संदेश घ्यावा? लोकांनी मला सांगा, वेळ आली म्हणजे नाही इथे. इथे युती आहे, आम्ही सर्व युतीचे सहकारी आहोत, नेते आहोत, कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जो निर्णय वरिष्ठ पातळीवर युती संदर्भात होईल तो आम्हाला फॉलो करणं आमचं कर्तव्य आहे. नाही, तुम्ही एकत्र आल्यामुळे शेअर मार्केट घसरले ना. आता राजकारणामध्ये शेअर मार्केट मला काही माहित नाही काय, परंतु त्याचा परिणाम संध्याकाळपर्यंत सुरू झाला, काँग्रेसने माघार घेणार.
हा काँग्रेसची माघार घेणार आहे म्हणून म्हणलो. काँग्रेस माघार घेणार आहे, चांगली गोष्ट आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसने घेतलंय ना, अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने केलं नाही, त्यामुळे कदाचित तसं घडू शकतं असं मला वाटतं. विधान परिषद निवडणुकांमध्ये पैशांची देवाणघेवाण होती असं हर्षवर्धन सपकाळ म्हणले, त्यामुळे सरकारनं थेट राजकीय पक्षांना पैसे द्यावेत असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? त्याचा विचार चांगला आहे, म्हणजे व्यापक आहे, परंतु याच्यावर मला काही भाष्य करायची नाही. शेवटी आचारसंहिता आहे, निवडणूक आहे, परंतु चुकीच्या गोष्टी समर्थन मी कधी केलं नाही, करणार. प्रताप पाटलांवर काही जबाबदारी या विधान परिषद निवडणुकीत देणार का? अनेक अपक्ष त्यांच्या ऐकण्यातले आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार त्यांचे चांगले जे माझ्या ऐकण्यामध्ये आहे त्याची जबाबदारी मी घेईन, जे त्यांच्या ऐकण्यामध्ये आहे ते घेतील. सुलतानकरांचे त्यांचे चांगले रिलेशन काय आहेत. म्हणताय? काँग्रेस कॅन्डिडेटचे त्यांचे रिलेशन चांगले आहेत. त्यांच्या ही एक जमेची बाजू आहे की त्यांचे सर्व पक्षामध्ये चांगले संबंध आहेत. मी पण त्या बाबतीत अनुकरण सध्या करतो आहे. माझा एक प्रश्न आहे हा. की महापालिकेच्या निवडणुकीनंतर आपण 2 स्टेटमेंट केलेले. काय म्हणताय? महापालिकेच्या निवडणुकीनंतर आपल्या चित्रीकरणाच्या संदर्भात 2 स्टेटमेंट हा. आले. कोण प्रतापराव मी ओळखत नाही, हा. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आता बंद झाले आहे. हा. आता या प्रश्नावर आता आजपासून नव्यानं तुम्हाला काय म्हणतो? असं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक कोणी मला म्हणलं असं प्रतापराव पण चिखलीकर तुम्हाला लक्षात आला, प्रताप पावडे आहे, प्रताप असे अनेक आहेत ना. त्यामुळे आता असं आहे कुठल्या प्रतापराव संदर्भात बोलले मला काय माहिती काय करू द्या. आता तो संपला विचार ते काय जुनं उगाव काय पाहिलं आहे. असं आमचा टर्न नाही, यू टर्न नाही, जे आमची गाडी सरळ चालते तरी चालते. त्याला वेळ व्हायली. कधी काळी प्रताप पाटील चिखलीकरांनी तुम्हाला भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. आता तुम्ही प्रतापराव पाटलांना भाजपमध्ये पुन्हा येण्याचं आवाहन करता. तिथपर्यंत गाडी आमची गेलेली नाही, बघू आपण. आता तर वसंतनगरला आली. वसंतनगरचा रस्ता बरा खडतर झालेला आहे, मी बघत होतो. तो चांगला होईल का, काळजी करा. महापालिका आहे आपली, काळजी करा. चला ठीक. सांगा अजून काय? नाही आभार मानतो तर आभार मानतील. तत्पूर्वी नाही प्रतिसाद आहे म्हणूनच आम्ही एकत्र बसलो. पण मी चव्हाण साहेबांकडे माईक सुपूर्द करण्याच्या पूर्वी अमरनाथ राजूरकरांना शुभेच्छा द्यायचं विसरलो होतो. अमरनाथ राजूरकरांना तिसऱ्यांदा विधान परिषदेवर जाण्यासाठी माझ्याकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून खूप खूप शुभेच्छा. आजच्या या राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील यांना पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय हर्षवर्धन चव्हाण साहेब, आमदार गृहाचे आमदार आदरणीय प्रताप चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश कोकर्णा, माजी आमदार आंबर्डे, आमदार कापणे साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोविंद चिखलीकर, भाजपचे उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, आमचे सर्व महानगरपालिकेचे अध्यक्ष आमचे संतोष मुळे, त्यावर सर्व आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष, महायुतीचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मतदार आणि आपण सर्व आलेले विविध चॅनलचे प्रतिनिधी, प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, आज या बैठकीला आपण काल एक निरोपावर आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आला. नक्कीच आपल्या लेखणीच्या माध्यमातून पॉझिटिव्ह बातमी देऊन आपण आम्हाला सहकार्य करायला अशी विनंती करतो. आणि आजची पत्रकार संपली तर जाहीर करून सर्वांचे आभार मानतो.